तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी राज्यशास्त्र विषयातलं जे पहिलं प्रकरण आहे संविधानाची वाटचाल, तर त्याचा स्वाध्याय म्हणजे प्रश्नोत्तर आहे. सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं आपण सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करायचे. म्हणजे पर्याय निवडायचं आणि वाक्य परत लिहायचं आहे. तर महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे? तर त्याचा पर्याय बरोबर आहे 50%. तर वाक्य कसं लिहायला पाहिजे पूर्ण? महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. पुढीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्याचे व स्वतःचा विकास साधण्याचे अनुकूल वातावरण निर्माण केले आहे? तर पर्याय ब, हुंडा प्रतिबंधक कायदा. तर ते पूर्ण वाक्य काय करा, हुंडा कोणत्या हा शब्द काढा, हुंडा प्रतिबंधक असा शब्द इथे लिहा आणि पुढचं सगळं आहे तसं. हुंडा प्रतिबंधक कायदा या कायद्यामुळे हे सगळं वाक्य पूर्ण करायचं. लोकशाहीचा गाभा म्हणजे लोकशाहीचा मुख्य भाग काय आहे? सत्तेचे विकेंद्रीकरण. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. आता प्रश्न दुसरा आहे, पुढील विधान चूक की बरोबर ते सांगायचे आणि त्याचं कारण स्पष्ट करायचं. तर भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचं? हे विधान बरोबर आहे. त्याची कारण काय? पहिलं कारण, भारतीय संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाचा अधिकार, मर्यादित अधिकार जो होता तो संपला आणि त्यामुळे मतदारांची संख्या जी आहे ती वाढली. भारतामध्ये इतर कोणत्याही लोकशाही देशापेक्षा मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका घेणे आणि लोकशाही पद्धतीने सरकार निवडणे हे जागतिक पातळीवर अभूतपूर्व आहे. म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. कारण इथं मर्यादित अधिकार संपला म्हणजे 18 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा मतदानाचा अधिकार दिला. त्यामुळे सर्वांना मतदार 18 वर्षापर्यंत, पूर्वी 21 होतं, 21च्या ऐवजी 18 हे वय केल्यामुळे मतदारांची संख्या प्रचंड वाढली, असं वाक्य करू शकता तुम्ही. दुसरं, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली. तर हे विधान चुकीचं आहे. उलट शासनाचे जे कारभार आहे तो लोकांना अधिक कळायला मदत झाली. गोपनीय म्हणजे काय? सस्पेन्स राहणं. तर गोपनीयता वाढलेली नाही, तर त्यामुळे उलट लोकांना त्याचा जास्त माहिती त्यातून उपलब्ध होते. हे विधान चूक आहे असं म्हणायचं. कारण माहितीच्या अधिकारामुळे म्हणजे RTI, राईट टू इन्फॉर्मेशन, नागरिकांना शासनाच्या कारभाराविषयीची माहिती मिळवणं सोपं झालेलं आहे. यामुळे शासनाच्या कामकाजात हे 2 शब्द आले पाहिजेत, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले असून पूर्वीची गोपनीयता कमी झालेली आहे. पारदर्शकता वाढल्यामुळे शासनाचा कारभार लोकांसमोर उघड झाला आहे आणि गोपनीयता राखण्याची प्रवृत्ती काय झालेली आहे? कमी झालेली आहे. तर हे 3 मुद्दे तुम्ही लिहू शकता. पुढचं आहे, संविधानाचे स्वरूप हे एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. हे विधान बरोबर आहे. त्याचं कारण काय? संविधान हा एक जड किंवा कायमचा परिपूर्ण असलेला दस्तऐवज नाही, तर बदलत्या परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याची लवचिकता संविधानानं दिलेली आहे. काळाच्या ओघात समाज आणि परिस्थिती बदलत जाते, त्यानुसार संविधानातही दुरुस्त्या कराव्या लागतात. संसद परिस्थितीनुसार संविधानात आवश्यक ते बदल, म्हणजे त्याला आपण घटना दुरुस्ती म्हणतो, करू शकते आणि म्हणूनच संविधानाचं स्वरूप हे एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असतं. त्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करायच्या. तर पहिला आहे हक्काधारित दृष्टिकोन. त्याचा अर्थ काय? स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही दशकांमध्ये भारतामध्ये नागरिकांना केवळ लाभार्थी म्हणून पाहिलं गेलं. म्हणजे शासनाने जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवणं अपेक्षित होते. परंतु 2000 नंतरच्या दशकात या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आणि नागरिकांकडे हक्काधारित दृष्टिकोनातून पाहू लागले. याचं स्वरूप काय होतं? या दृष्टिकोनानुसार विकास आणि कल्याण ही शासनाने जनतेवर केलेली दया किंवा उपकार नसून तो नागरिकांचा हक्क आहे असं मानलं गेलं. आणि याचा परिणाम काय झाला? या विचारसरणीमुळे भारतातील नागरिकांना केवळ योजनांचे लाभ मिळाले नाही, तर कायदेशीर हक्क मिळाले. उदाहरणार्थ माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षेचा अधिकार. यामुळे लोकशाही अधिक मजबूत झाली आणि नागरिकांचे सक्षमीकरण झाले. दुसरा आहे माहितीचा अधिकार, त्याला इंग्लिशमध्ये आपण राईट टू इन्फॉर्मेशन, RTI. पार्श्वभूमी, लोकशाहीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि शासनाचा कारभार लोकाभिमुख करण्यासाठी 2005 मध्ये माहितीचा अधिकार लागू झाला. त्याचं महत्त्व आणि उद्देश काय होता? पारदर्शकता. या अधिकारामुळे शासनाचे व्यवहार, निर्णय, योजनांची सर्व माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणं शक्य झालं. यामुळे कारभारातील गोपनीयता कमी झाली. उत्तरदायित्व, शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या कामाची उत्तरे जनतेला द्यावी लागतात, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होतं. पुढे आहे
नागरिकांचा सहभाग. माहितीच्या अधिकारामुळे नागरिक आणि शासन यांच्यातील अंतर कमी झाले आणि लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढून त्यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला. ओके. त्यानंतर पुढचं आहे लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. सद्यस्थिती आणि पार्श्वभूमी. भारतीय संविधानाने महिला व पुरुषांना समान राजकीय अधिकार दिले असले तरी सुरुवातीच्या काळात लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व हे खूप कमी होते. पहिल्या लोकसभेत ते केवळ किती होते? 4.50% आसपास होते. बदलते स्वरूप. जागतिक पातळीवर आणि भारतातही महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसं की ग्रामपंचायत, महानगरपालिका इथं 50% आरक्षण देण्यात आलं. नुकताच झालेला ऐतिहासिक बदल हा तुम्ही त्याच्यात मुद्दा लिहू शकता. महिलांचे संसदेतील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी प्रदीर्घ काळापासून प्रयत्न सुरू होते. त्यानुसार संसदेत नारी शक्ती वंदन अभियान, महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले असून आता लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आगामी लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व लक्षणीयरित्या वाढणार असून देशाच्या धोरण निर्मितीत महिलांचा सहभाग अधिक प्रभावी होईल. प्रश्न 4 आहे. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर द्या. मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षावर केल्यामुळे काय परिणाम झाला? तर पहिला आहे युवा वर्गाला राजकीय संधी. देशातील युवा वर्गाला आपले राजकीय प्रतिनिधी निवडण्याचा आणि राजकीय प्रक्रियेत थेट सहभागी होण्याचा अधिकार मिळाला. मतदारांच्या संख्येत प्रचंड वाढ. वय कमी केल्यामुळे करोड नवीन तरुण मतदार निवडणूक प्रक्रियेत जोडले गेले. त्यामुळे भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. लोकशाहीची प्रगल्भता. तरुणांच्या सहभागामुळे राजकीय जाणीवा अधिक व्यापक झाल्या. केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक दृष्टिकोनातूनही भारतीय लोकशाही ही अधिक प्रातिनिधिक आणि परिपक्व बनली. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे राजकीय पक्षांच्या धोरणात बदल झाला. तरुण मतदारांची संख्या मोठी असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आपापल्या अजेंड्यामध्ये तरुणांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार यांना प्राधान्य देणं भाग पडलं. ओके. त्यानंतर दुसरा आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे काय? तर त्याचं पहिल्यांदा लिहायचं सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे समाजात न्याय व समतावादी वातावरण निर्माण करणे. पहिला त्याच्यात भेदभाव निर्मूलन. ज्या सामाजिक कारणांमुळे व्यक्तीवर किंवा विशिष्ट समूहावर अन्याय होतो ती कारणे दूर करणे. व्यक्तींमध्ये जात, धर्म, लिंग, भाषा, वंश किंवा जन्मस्थान यावरून कोणताही भेदभाव न करणे. समान संधींची उपलब्धता. समाजातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या विकासासाठी शिक्षणाच्या, रोजगाराच्या आणि प्रगतीच्या समान संधी मिळवून देणे. दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या, शोषित किंवा मागासलेल्या घटकांना उदाहरणार्थ अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्पसंख्याक समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष सोयी सुविधा व संरक्षणात्मक धोरण राबवणे. व्यक्तिप्रतिष्ठेला महत्त्व. सर्वांना समान मानवी हक्क देऊन प्रत्येकाची प्रतिष्ठा जपली जाईल असे वातावरण तयार करणे. त्याच्यानंतर पुढचं आहे न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेची जपवणूक झालेली आहे. भारतीय न्यायव्यवस्थेने वेळोवेळी दिलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे महिलांच्या हक्कांचे रक्षण होऊन त्यांच्या प्रतिष्ठेला कायदेशीर पाठबळ निर्माण झाले आहे. त्यातील प्रमुख निर्णय आणि कायदे खालीलप्रमाणे. पहिला आहे कौटुंबिक हिंसेपासून संरक्षण. न्यायालयाने कौटुंबिक छळाविरुद्ध महिलांना संरक्षण देणाऱ्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे महिलांना घरात सुरक्षित आणि सन्मानाचे वातावरण मिळते. दुसरा आहे समान मालमत्ता अधिकार. वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीत महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान वाटा व अधिकार देण्याच्या निर्णयावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे, ज्यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झालेले आहे. पुढे आहे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाविरुद्ध संरक्षण. विशाखा मार्गदर्शक तत्वे आणि त्यापुढील निर्णयांद्वारे न्यायालयाने महिलांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षित व सन्मानजनक वातावरण सुनिश्चित केलेले आहे. शेवटचा त्याच्यात पॉइंट आहे अमानुष प्रथावर बंदी. त्रिवार तलाक बेकायदेशीर ठरवून मुस्लिम महिलांना समानतेचा आणि सन्मानाचा हक्क मिळवून दिला. तसेच पोटगीच्या अधिकाराबाबत उदाहरणार्थ शहाबानू खटला घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे महिलांना आर्थिक सुरक्षता मिळाली. ओके. तर अशा प्रकारे आपण त्यातले सर्व जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं बघितलेली आहेत. तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर इथे मी तुम्हाला एक नंबर देतो. तर त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करून 84 59 54 51 49 याची जी PDF आहे ती अत्यल्प किमतीमध्ये तुम्हाला मिळून जाईल.